हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि आज आपण बनवणार आहोत प्रोटीन पावडर घरच्या घरी. कारण बाहेरचं प्रोटीन हे डायजेस्ट व्हायला फारच प्रॉब्लेम येतो आणि आपल्या आफ्टर 50 नंतरच्या लोकांना तर मेटाबॉलिझम रेट फार कमी झालेला असतो. तर त्यामुळं आपण ही घरच्या घरी बनवली जर प्रोटीन पावडर तर ती जास्त आपल्याला पोषक ठरते. आणि प्रोटीनबरोबरच त्याच्यामध्ये हेल्दी फॅट्स, मिनरल्स, फायबर्स, विटॅमिन्स आणि वेट लॉससाठी सुद्धा उपयोगाला ठरतं. हार्ट डिसीजेस कमी होतात आणि डायबेटिक पेशंटसुद्धा ही प्रोटीन पावडर घेऊ शकतात. त्यामुळं आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर पॅन गरम केला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी बदाम, तुमच्याकडे जी नॉर्मल वाटी असेल त्याचं माप घेतलं तरी चालेल. तर अर्धी वाटी बदाम घेतले, अर्धी वाटी अक्रोड घेतलेत, त्याच्यानंतर अर्धी वाटी मी पिस्ता घेतलेत आणि अर्धी वाटी मी काजू घेतलेत. तर तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये किती सारे विटॅमिन्स, न्यूट्रियंट्स, प्रोटीन्स सगळ्या गोष्टी असल्यामुळं हे मी सगळं प्रमाण अर्ध्या वाटीचं घेतलेलं आहे. आणि हे आपण आता छान भाजून घेणार आहोत कारण ह्याच्यातलं आपल्याला मॉइश्चर काढून टाकायचं आहे. एक कच्चट वास येतो, तो येऊ नये म्हणून आपण त्याला भाजून घेणार आहोत. 3-4 मिनटं आपण याला छान भाजून घेणार आहोत मंद आचेवर. तर याला थोडे थोडे डाग यायला लागलेत बघा. तर हे आपलं भाजून होत आलं आहे, झालेलं आहे. आता आपण हे बाजूला काढून घेऊया थंड करायला. हे एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आपण. त्याच्यानंतर परत पॅन घेतला आहे तोच. त्याच्यामध्ये मी इथे सूर्यफूल बी, भोपळ्याच्या बिया आणि मगज बी हे घेतलेलं आहे. ते तिन्ही सीड्समध्ये खूप चांगलं फायबर आहे, मिनरल्स आहेत, हेल्दी फॅट्स आहे, प्रोटीन आहे. तर हे सगळं आपण भाजून घेऊया छान, मंद आचेवर छान भाजून घेऊया. आणि हे पण आता आपण ट्रान्सफर करून घेऊया ताटामध्ये, थंड करायला ठेवूया. त्याच्यानंतर मी अर्धा वाटी मखाणा घेतलेत. मखाणाही खूप चांगले असतात, B12 असतं त्याच्यामध्ये. तर हे मखाणाही छान भाजून घेतलेत. तर हे असे फुटले की समजायचे छान भाजले गेलेत. तर हे आपले झालेत भाजून. आपण हे सुद्धा आता बाजूला काढून घेऊया ताटामध्ये थंड करायला. त्याच्यानंतर मी अर्धी वाटी ओट्स घेतलेत. ओट्स हे स्टील ओट घ्या किंवा हे इन्स्टंट ओट्स घेतलेत मी, आपले नॉर्मल मिळतात ते. तर ते मी इथे भाजून घेते. हे पण छान खरपूस भाजून घेऊया आणि हे पण आपण ट्रान्सफर करून घेऊया थंड करायला ताटामध्ये. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं. हे सगळं थंडगार करून घेतलं आहे मी, अजिबात गरम ठेवायचं नाही आहे. सगळं थंड झालेले सगळं जे आहेत पदार्थ मी हे मिक्सरच्या भांड्यात घेतलेत. आणि हे आपण पल्स मोडवर बारीक करायचं आहे कारण त्याच्यातले ऑइल्स बाहेर पडल्यामुळं ते ऑइली होईल सगळं. तर हे बघा इथे मी केलेलं आहे बारीक मिक्सरला. अजिबात तेलकट झालेलं नाही आहे, सुटसुटीत मिश्रण झालेलं आहे अगदी प्रोटीन पावडर. तर ही आपण काचेच्या बरणीत भरून ठेवूया. फ्रीजमध्ये 1 महिनाही राहतं. एअरटाईट कंटेनरमध्ये काचेच्या ठेवलं तर जास्त चांगलं टिकतं फ्रीजमध्ये. जेव्हा पाहिजे तेव्हा काढून घेऊ शकता तुम्ही. ते काचेची बरणी मी भरून ठेवली आहे. तर इथे मी तुम्हाला 1 ग्लास दूध घेतलं आहे आणि त्या दुधामध्ये आपण 1 चमचा ही प्रोटीन पावडर टाकली. तर तुम्हाला फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोको पावडर टाकली तरी चालते किंवा वेलची टाकली तरी चालते. शुगरची गरज नाही आहे कारण आपण हे वेट लॉससाठी यूज करतो आहे. आणि हे आपण इतर खाद्यपदार्थामध्ये टाकलं तरीही चालणार आहे. तर इथं आपलं प्रोटीन शेक तयार झालेलं आहे. हे रोज तुम्ही घेऊ शकता. हे लहान मोठे सगळ्यांना चालणारं आहे. तर त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी पण खूप आवडेल. आणि हे तुम्ही तिखट आणि गोड दोन्हीमध्ये ही प्रोटीन पावडर वापरू शकता. आणि तुम्ही हे स्मूदीजमध्ये वापरू शकता, ओट्सचा चिला केला त्यात वापरू शकता, मसाला ओट्स केला तर त्यात वापरू शकता. हे सगळ्या पद्धतीने वापरू शकता तुम्ही कारण ह्याच्यात साखर वगैरे नाही आहे, प्लेन प्रोटीन पावडर आहे. त्यामुळे ही तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.